अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। उद्या आषाढी एकादशी आहे। मग खूप जणांचं गुरुचरित्र पारायण चालू असेल, नवनाथ पारायण चालू असेल। मग महाराजांना उद्या काय नैवेद्य दाखवायचा? मग गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की एक धान्यच खायचं। मग ज्यांचं गुरुचरित्र पारायण चालू असेल त्यांनी काय जेवण करायचं किंवा काय करायचं? उद्या आषाढी एकादशी आहे। 12 महिन्यामध्ये जी एकादशी असती, एकादशीचा पवित्र उपवास आहे। एकादशीचा उपवास सगळ्यांनी करावा। ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल, देहधारी व्यक्तीकडून असेल किंवा गुरुमंत्र ज्यांनी घेतला असेल त्यांनी तर एकादशीचा उपवास अवश्य करावा। जे गुरुचरित्र पारायण करायला बसले असेल तुम्ही पण उपवास करावा। तुम्ही फराळाचा नैवेद्य असेल तो महाराजांना दाखवू शकतो। आता मठामध्ये, केंद्रामध्ये सगळीकडे उद्या फराळाचा नैवेद्य आहे तो दाखवला जातो। किंवा आपल्या घरामध्ये जर उपवास कोणी करत नसेल तरी पण आपण फराळाचा नैवेद्य असेल तो नैवेद्य आपण दाखवू शकता उद्या, आणि तो फराळाचा नैवेद्यच आपण खावा, चालेल। मग खूप जण म्हणणार एक धान्य खायचं ठीक आहे, पण आषाढी एकादशी ही पवित्र एकादशी लक्षात ठेवा। म्हणून या एकादशीचा उपवास जे गुरुचरित्र पारायण करतायत त्यांनी सगळ्यांनी उपवास करावा। 12 एकादशीचं पुण्य आपल्याला भेटणार आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून सकाळी पण फराळ करायचं, रात्री पण फराळच करायचं। आपल्याला रात्री पण फळं असेल हे आपण दाखवू शकता, त्याचा नैवेद्य दाखवायचा, महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद आपण खावा। आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला याचा उपवास सोडावा। म्हणून मनामध्ये किंतु परंतु आणू नका। उद्याचा उपवास करायचा आहे। संक्षिप्त भागवत प्रत्येकाने वाचू शकता। आणि व्यंकटेश स्तोत्र उद्या दिवसभरात सकाळ संध्याकाळ कधीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण करू शकतो, काही हरकत नाही, कोणतंही बंधन नाहीये। उद्या जो व्यक्ती त्रिकाळ विष्णूंचे स्मरण करेल, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ, म्हणजे सकाळी विष्णू सहस्रनाम, दुपारी व्यंकटेश स्तोत्र आणि संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील। म्हणून प्रत्येकाने उद्या उपवास करावा, फराळाचा नैवेद्य दाखवावा, तो फराळाचा नैवेद्य आपण खावा। एक धान्य लिहिलं जरी असेल गुरुचरित्राच्या पोथीमध्ये तरी पण आषाढी एकादशीचा उपवास करणं खूप महत्वाचं आहे। खूप जणांचे फोन येत आहे, मेसेज येत आहे, त्याच्यामुळे हा मेसेज लक्षात ठेवा। उद्या गुरुचरित्र पारायण सगळेजण करताय, तो उपवास उद्याचा आपण अवश्य करावा। अधिक फलम, उपवास केल्याने आपल्याला अजून शक्ती निर्माण होते, अजून ताकद निर्माण होते। म्हणून उपवास उद्याचा अवश्य सगळ्यांनी करावा। सेवा जास्त करावी, भगवान विठ्ठलांचं नामस्मरण जास्त करायचं, रामकृष्ण हरीचं नामस्मरण आपण जास्त करावं। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी।